आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे, उगवी कोढे संकट. विठ्ठल वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देवो, सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूकं करोति वाचालं, पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी देवी नारायणी नमोऽस्तुते. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं. करू प्रथम नमन, दुसरे चरण संतासिया. पंचकृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल ज्या संतासे, रंजन चित्तासे आपुलिया. त्या मनासी लागो हरिनामाचा छंद, नित्य गोविंद गावा. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजिरो विराजम्. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनिधिं, नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपम्. आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी. देव बुधा मागे पुढे, उगवी कोडे संकट. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु विश्वमान्य श्री संत तुकोबाराय यांच्या गाथ्यातील भगवंता प्रतीचा अडळ विश्वास प्रतिपादन करणारा विठ्ठल विठ्ठल
हरीच्या हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्ही जे कोणी हरीचे दास आहोत आम्हाला त्रैलोक्यात कोणापासून भीती नाही. कारण आमच्या मागं पुढं आमचा परमपिता परमेश्वर पांडुरंग उभा आहे. त्यामुळं आम्ही कुणाला घाबरत नाही. आमच्या जीवनातलं भय नाहीसं झालंय आणि तो परमपिता परमेश्वर कुठल्याही प्रकारचं संकट आमच्यावर जर ओढवून आलंच तर तो आमच्या संरक्षणासाठी तयार आहे. पण त्याचा एक स्वभाव आहे. तुम्ही त्याला ज्या स्वरूप मात्र भजाल त्या स्वरूप मात्र तो तुम्हाला प्राप्त होतो. जैसा केला तैसा होय. आणि तुमच्या भक्तीनुसार तो तुमच्या संकटाकडे धावून येतो. त्याचबरोबर तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळेस आपली भक्ती पूर्णमय होते स्वरूपाला जाते त्यावेळेस मग आपल्याला सुख प्राप्त होतं आणि आपल्या मुखाने भगवंताचं नामचिंतन म्हणजे त्या विठोबाचं नामचिंतन होतं. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार देणं उचित. आज प्रति पंढरपूर असणारं आपलं हे श्री क्षेत्र पळशी यामध्ये पांडुरंगाची जी स्वयंभू मूर्ती आहे त्याच्या प्रांगणामध्ये आपला हा हरिनाम सप्ताह याचं आज दुसरं कीर्तन पुष्प हे तुम्ही माझ्या वाटेला दिले माझं मी परम भाग्य समजतो. या ठिकाणी भरपूर कलाकार मंडळी या ठिकाणी हजर आहे. माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने सर्वच श्रेष्ठ आहे. मी तुमचं लहान लेकरू आहे. त्यामुळं थोडंफार काही मागं पुढं झालं तरी मला तुम्ही समजून द्याल अशी अपेक्षा करतो. छान प्रकारचं आयोजन नियोजन आहे. या ठिकाणी वैकुंठवासी रामराव महाराज देसाई यांच्या आशीर्वादाने व हवप गजानन महाराज जुन घरी पंढरपूर व गुरुवर्य प्रभाकर शंकर बाबा पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा हा सत्याचं आयोजन नियोजन आहे. मला या ठिकाणी ज्यांनी बोलवलं आमची बन्सीभाऊ गागरे त्यांचे खूप 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 धन्यवाद. या ठिकाणी आजचं जे कीर्तन सौजन्य आहे हे श्री बाळासाहेब रेवजी गागरे त्याचबरोबर श्री बन्सीभाऊ बापूसाहेब गागरे आणि त्याचबरोबर आजचे जे अन्नदाते आहे गागरे सारवंदे नेफे झावरे गांधी आवटी आणि शेख या सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण काय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असायला फार मोठं पुण्य लागतं. तिथं कोणाचंही काम नाही. तुमचं पुण्य असेल तरच तुम्ही विठ्ठलाच्या प्रांगणात याल तरच तुम्ही विठ्ठलाचा प्रसाद घ्याल तरच तुम्ही विठ्ठलाच्या दारात कीर्तन ऐकाल. अन्यथा हे शक्य नाही. त्यामुळे छान प्रकारचं आयोजन नियोजन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे शेख मंडप त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी खूप कलाकार मंडळी आहेत. त्याचबरोबर कालची जी कीर्तन सेवा झाली आहे सोमनाथ महाराज जुन घरे पंढरपूरकर त्यांचेही मनपूर्वक आभार. बाबाजी कीर्तनाला तुम्ही माझ्यासारख्याच्या उभं राहिले हेच माझं परम भाग्य आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्त परायण बबन महाराज कळकटे जालना बाबाजींनाही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर गायनाचार्य हवप आशराम महाराज वाघ जालना गायनाचार्य हवप ज्ञानेश्वर महाराज कांगणे जालना गायनाचार्य हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मध्ये पळशी त्याचबरोबर मृदुंगाचार्य अतिशय सुंदर ज्यांचा हात आहे असे असणारे हरिभक्त परायण गोपाल महाराज गोडरवे गोडखे त्यांचेही खूप खूप धन्यवाद. मृदुंगमणी बाबासाहेब महाराज माळी आणि त्याचबरोबर विनेकरी महाराज हरिभक्त परायण नाना महाराज पाचारणे आणि त्याचबरोबर सर्व टाळकरी वृंद विनेकरी महाराज सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार. विठ्ठल हे जाणतो आहे आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे आणि आजचं कीर्तन इथं संतपर व्हायला हवं होतं. पण मग अभंग तर काय संतपर निवडला नाही पण कीर्तन मात्र संतपर करण्याचा मी प्रयत्न करेल.
तेनेची पंथे चालू जाता कडे गुंथा गोठे काही किंवा मार्ग दावणी गेले संती मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे विठ्ठल महाराज सांगतात आम्हाला हरिदासांना त्रैलोक्यात कुणापासून भीती नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही कारण आमच्या जीवनातलं भय नाहीसं झालंय. त्रैलोक्यात म्हणजे भूलोक भोरलोक महरलोक जनलोक तपोलोक स्वर्गलोक ब्रह्मलोक आदी खाली अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ आम्ही कुणालाच कुठेही घाबरत नाही कारण तो परमपिता परमेश्वर आमच्या पाठीमागं आणि पुढे उभा आहे. ज्या प्रकारे नाथ बाबा हरिपाठात सांगतात हरिचिया दासा हरिला भावे जैसा तैसा हरी एक जवळ जवळ अभंगाचा हाच वावरत आहे. आम्हा आम्हा आपण आम्हा शब्दाखाली अंडरलाईन करू. तुकाराम महाराजांना या ठिकाणी आम्हा या शब्दाऐवजी मज हरिदासा असं म्हणता येत होतं पण त्यांनी आम्हा शब्द वापरला. याचा अर्थ काय तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी किंवा एकट्याचा नोही खेळ म्हणून मेळ मिळविला. मग आम्हा शब्दाची व्याप्ती तर कळली. मग आता काय हरीच्या दास व्हायचंय पण कोणाचं व्हायचंय हरीचं व्हायचंय. आपण आजकाल कुणाचेही दास होतो आणि मग आपली फसगत होते. इकडं तिकडं 4-2 वर्षे फिरतो मग आपल्याला कुठंतरी पस्तावा होतो अनुभव येतो आणि मग परत आपण देवाची भक्ती करतो. म्हणून अगोदर पासूनच त्या पांडुरंग परमात्म्याला जर भजलं तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. विठ्ठल दास व्हायचं तर हरीचं व्हायचंय. आम्हा हरीच्या पण काय व्हायचंय दास व्हायचंय. आता दास शब्दाची व्याप्ती व्याकरणानुसार फार किचकट पण आपल्याला त्याचा अर्थ सहसा सरळ मनाने घ्यायचा सरळ भावनेने घ्यायचा. दास म्हणजे काय किंकर आहे सेवक आहे भक्त आहे या प्रकारे आपल्याला दास शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे. दास शब्दाची व्याप्ती व्याकरणानुसार बघायला गेलं तर वेगळे अर्थ निघतात पण सरळ भावनेने देवाचा भक्त विठ्ठल देवाचा दास हा देवापेक्षाही मोठा आहे असं नाही पण देवाचा दास याचा देवापेक्षा अधिकार जास्त आहे. अधिकार कसा जास्त आहे तुकाराम महाराज सांगतात तुमची दासीचा दास करून आशीर्वाद द्यावा हाची मज. इतकं दासाला अनन्य साधारण महत्व कसं आहे एक दृष्टांत बघूया. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हे सेतू बनवण्याचं काम करत होते त्यांना लंकेमध्ये जाऊन रावणासोबत युद्ध करायला असतात. ज्यावेळेस सेतू बनत होता त्यावेळेस त्या ठिकाणी नळ आणि नील आपल्याला सगळ्यांना कथा भाग माहिती आहे. नळ आणि नील त्या ठिकाणी होते आणि ते पाण्यात राम नाव टाकून दगड पाण्यात टाकत होते आणि ते दगड तरल्या जात होते. आता अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी भरपूर काळ गेल्यानंतर सेतूचं काम थोडंसं राहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या मनात विचार आला की आपल्या नावाने जर दगड तरतात तर मग आपण स्वतः दगड टाकला तर तरायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी प्रयोग केला. एका कडेला जाऊन त्यांनी एक दगड उचलला आणि त्यांच्या हाताने तो सोडलाच नाही. तो दगड मात्र बुडाला. त्यांना वाटलं बुडाला असेल. त्यांनी दुसरा दगड घेतला तोही दगड मात्र बुडाला आणि तिसरा दगड त्यावेळेस ज्यांनी उचलला त्यावेळेस मागं वळून बघितलं तर त्या ठिकाणी हनुमानजी होते. हनुमानजींना त्यांनी विचारलं तू कधी आला. ते म्हणाले तेव्हा मी पहिल्याच दगडापासून हजर आहे. आता असं म्हणल्यानंतर त्यांना थोडंसं वेगळं वाटलं. ते म्हणे अरे बघ ना मी दगड टाकतोय दगड तरायचं नावच घेईना.
त्यावेळेस हनुमानजी म्हणते तुझ्या नामाचा महिमा तुझं नाम देवा तुला तुझ्या नावाचं महत्व नाही कळणार जे आम्हाला हरिदासांना कळतंय. बरं ठीक आहे, काय असा महिमा आहे? एक काम कर, तूच तुझ्या हाताने तुझं नाव त्या दगडावर लिही आणि तो दगड सोडून बघ, नाही तरला तर मी स्वतःला दास म्हणून घेणार नाही. देवाने तेच केलं. देवाने स्वतःच नाव त्या दगडावर लिहिलं आणि तो दगड पाण्यात सोडला आणि तो दगड तरलाही. आता ही कथा जर आपल्या लक्षात येत नसेल किंवा आपल्याला काही वाटत असेल तर याच गोष्टीचा अजून एक आपल्याला आढावा द्यायचा असं झाला तर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस युद्ध जिंकून अयोध्येत परत आले आणि परत आल्यानंतर त्या ठिकाणी खूप काळ लोटल्यानंतर एक कथा अशी घडली की विश्वामित्र ज्यांचा कुणीही अपमान केला तर ते जागेवर त्यांना शाप द्यायचे. विश्वामित्रांनाही खूप लोक घाबरायचे कारण ते अगोदर राजन होते, क्षत्रिय होते आणि नंतर ते ऋषी झाले. त्यामुळं काय झालं, एकटा एका राजाकडून कळत न कळत विश्वामित्रांचा अपमान झाला. विश्वामित्रांना तो सहन झाला आणि सहन न झाल्यामुळे विश्वामित्र रामांकडे आले. प्रभू रामचंद्रांना म्हणाले अशा अशा राजाकडून माझा अपमान झालाय तर तू काय कर, तू त्याच्यासोबत युद्ध कर आणि त्याला युद्धात मात्र परास्त कर. आता राजाचं काय, राजाचं कर्तव्य ऋषींचं ऐकणं आणि त्याच रघुकुल रीत सदा चली आई परान जाई पर वचन न जाई असं असल्यामुळे प्रभू रामचंद्रांनी वचन दिलं. वचन दिल्यानंतर त्या ठिकाणी तो राजा भयभीत झाला. त्याला ही कथा कळाली. तो राजा विचार करत पडला. नंतर त्याने हनुमानजींकडे आश्रय घेतला. हनुमानजींकडे आश्रय घेतल्यानंतर हनुमानजींना सगळा वृत्तांत सांगितला. कळत न कळत माझ्याकडून विश्वामित्रांचा थोडासा अपमान झाला, मला माझी चूक मान्य आहे, मी माफी मागतो, मी शरणागती पत्कारतो, पण प्रभू रामचंद्रांना थांबवा. आता असं म्हणल्यावर हनुमानजी म्हणाले ते तर शक्य होणार नाही, पण आपण बघू काय होतं. मग प्रभू रामचंद्र युद्धभूमीत उतरल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी समोर हनुमानजींना बघितलं, हनुमानजींना बघितल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हटले हनुमाना तू इकडे कुठे आलास, तू इकडे कुठे आलास असं म्हटल्यावर हनुमानजी म्हणाले देवा ज्याला तुम्ही वचन दिले त्याच्या विरोधात जो कोण आहे त्याला मीही वचन दिले की मी तुझे प्राण वाचवे. विठ्ठल विठ्ठल. प्रभू रामचंद्र म्हणाले असं बर, मग आता हनुमाना तू बाजूला सरक, कारण हे युद्ध आमचं आहे, मी वचन दिलंय, मी माघार घेणार नाही. मग प्रभू रामचंद्र म्हणाले देवा असं असेल तर तुम्हाला अगोदर माझ्याशी युद्ध करावं लागेल आणि माझ्याशी युद्ध करून तुम्ही मला परास्त करा, नंतर या राजाचं काय करायचं तुम्ही बघा. असं म्हणल्यावर त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. प्रभू रामचंद्रांनी स्वतःचं जे धनुष्य होतं त्या धनुष्याने भरपूर शस्त्रास्त्र हनुमानजींवर सोडले, पण हनुमानजींनी फक्त भगवंताचं नामस्मरण केलं. स्वतःची गदा बाजूला ठेवून फक्त भगवंताचं नामस्मरण केलं. श्रीराम जय राम जय जय राम एवढंच नामस्मरण ते सतत केल्यामुळे काय झालं, ते शस्त्र असं सगळे विफळ झाले. शेवटी प्रभू रामचंद्रांना ब्रह्मास्त्राचाही वापर करावा लागला, तेही त्या ठिकाणी विफळ झालं. प्रभू रामचंद्र अचंबित झाले आणि हनुमानाला म्हणाले हे असं कसं होऊ शकतं. तेव्हा परत हनुमानजी म्हणतात तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. आणि इतकी भक्ती जर परिपक्व असेल, इतकी भक्ती जर आपली परिपक्व असेल तर आपण हरीचे दास म्हणवून घेऊ आणि आपल्या जीवनातलं भय मात्र नाहीस होईल. अभंगाचं प्रपंच.
मागं पुढे उभा राहतो म्हणजे कसा? भगवंत तर सर्वत्र आहे. देव नटला नाना परी धरुनी उरला चराचरी. ज्या प्रकारे नाथ बाबा सांगतात हरी 10 दिशाला आहे, पूर्व पश्चिम. अशी जागा नाही जिथं विठ्ठल नाही. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य नैऋत्य वायव्य आग्नेय अध ऊर्ध्व 10 दिशांना हरी आहे. तो अशी जागा नाही जिथं तो हरी नाही. पण ही भावना माणसाची केव्हा होते? ज्यावेळेस तुमच्यात दास्यत्व येतं आणि दास्यत्व करायला नामस्मरण करावं लागतं. काल आपण कीर्तनात नामस्मरणाचं महत्त्व ऐकलंच आहे. आजच्याही कीर्तनात तेच होणार आहे. उद्याही उपदेशपर जरी झालं तरी तेच सांगणार. पुढचे 3 दिवसही नामस्मरणच सांगणार आहे. मागणीवर पण ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. भगवंताचं नाम विसरू नये हेच सांगणार. काला जरी झाला तरी काय होणार आहे? कंठी धरीला कृष्णमणी अवघार्जनी प्रकाश. कृष्णमणी कंठात धारण करायचं म्हणजे भगवंताचं नाव सतत मुखाने घ्यायचंय. विठ्ठल साधू संत आपल्याला आरडू सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा. तो देव आपुलासा एक करून घ्या. त्याने काय तेले विन जीवा सुख नव्हे. कसा करून घ्यायचाय? भावे गावे गीत भावे गावे गीत भावे शुद्ध करून या चित्त. आपुला तो एक कसा देव करायचा आहे? गावे गावे गीत. तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला हे जर कळलं नाही तर आता उघडी डोळे जरी ते अद्याप न कळे तरी मातीचे या खोळे दगड आला पोटाशी. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात तुम्हाला नामस्मरण करणं शक्य झालं नाही, तुमचं मन जर एकाग्र झालं नाही तर मग एक काम करा. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझे हाती अचुंबित नशतसी देव. हे जर कळत नाही तर नाथ बाबा आपल्याला सांगतात विठ्ठल विठ्ठल करारे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. जगी नोहे होय यमाची यातना ऐसिया साधना करा काही. असं काहीतरी करा. भगवंताचं नामस्मरण करा म्हणजे निदान तुम्हाला पुण्य नको असेल तर तुम्हाला त्रास तरी होणार नाही. विठ्ठल तुम्ही तर म्हणाल आम्ही नामस्मरण करतो, आम्ही लहानपणापासून तर आजपर्यंत नामस्मरण करत आलो, पण आमच्या वाट्याला तरीही दुःखच आहे.
पण तरी जर दुःख असेल तर आपलंच काहीतरी चुकत असेल असं वाटत नाही. किंवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी भवा जन्मा. मग भगवंताच्या नामाला अनन्य साधारण महत्व आहे. आपण आयुष्यभर नामस्मरणही करतोय. तुमचं वय जर फार झालेलं असेल, लहानपणापासून तुम्ही देवपूजाही करतात, नामस्मरण करतात, काकडा करतात, भजन करतात, हरिपाठ करतात, ज्ञानेश्वरी वाचतात, खूप तुमच्याकडून नामस्मरण घडतंय, पण तुमच्या जीवनात तरीही दुःखच येतं. याला काहीतरी आपलं चुकत असावं असं आपल्याला शास्त्र सांगतं. शास्त्र आपल्याला हे सांगतं, हे नाव घेऊ नका, ते आपण वारंवार घेतो, आणि जे घ्या म्हणतात ते आपल्याला घ्यायचं नाही. विठ्ठल शास्त्र सांगतं ही 5 नाव आहे, ही घेऊ नका तुम्ही. आत्मनाम गुरुर्नामो नामादि कृपणस्य च श्रेयस कामो न गृह्णात ज्येष्ठापत्य कलत्रयोः. आत्मनाम स्वतःचं नाव वारंवार समाजात घेऊ नका, जास्त मी करू नका. त्याने काय होणार आहे? पुण्याचा क्षय होणार आहे, आपल्या विकारासाठी होणार आहे. त्याचबरोबर गुरुर्नाम, गुरुचंही नामाचा उल्लेख एकेरी करायचा नाही आणि वारंवार करायचा नाही. वारंवार का करायचा नाही? काय होतं? उच्चार करताना तो एकेरीच होतो, आणि तीनदा आपल्या गुरुच्या नामाचा उच्चार केल्याने काय होतं? आपली गुरु स्तवनता बिघडते. विठ्ठल भरपूर जण गुरुजनांचं नाव घेताना कानाला हात लावतात. आता कानाला हात का लावतात माहिती? कुणीही गुरुजनांचं, कुणा मोठ्यांचं नाव घ्यायला गेलं, परंपरेतल्या कुण्या मोठ्या आदर व्यक्तींचं नाव घ्यायला गेलं तर आपण कानाला हात लावतो. कानाला हात लावण्याचं कारण असं आहे, आपले पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रियापैकी एक कान आहे जो मुख्य आहे, आणि गुरूंनी जी काही शिक्षा दिली ती ते अगोदर कानाने ऐकली. म्हणून हे कान साक्षीला आहे माझी, किती माझे गुरुवर्य आहे. अति कंजूस असणारा व्यक्ती, त्याचंही नाव वारंवार मुखाने घ्यायचं नाही. त्याने काय होतं? त्याचे गुण आपला श्लेष होतात. तीनदा नेहमी त्याच्या नावाचं वारंवारच आपण त्याचं जर नाव घेतलेलो, हालय चिकट आहे, हालय कंजूस आहे, हालय असा आहे, हालय तसा आहे, तर त्याचे गुण आपल्या प्रविष्ट होतात. वास्तू तथास्तू म्हणतच असते. त्यामुळं तीनदा त्याच्याही नामाचा उच्चार करायचा नाही. नामाती कृपणस्य श्रेयस कामो न गृह्णात ज्येष्ठापत्य कलत्रयोः. आपल्या मोठ्या मुलाचं नावही वारंवार मुखाने घ्यायचं नाही. म्हणून आपण त्याला सोन्या, दाद्या म्हणत असतो, कुंड्या म्हणत असतो. आणि शेवट कलत्रयोः, पत्नीचंही नाव, आणि पतीने पत्नीचं आणि पत्नीने पतीचं वारंवार मुखाने नाव घेण्याची गरज नाही. म्हणून फक्त एकदा नाव घेण्याची प्रथा ठेवली. विठ्ठल जे नाव आपल्याला घ्यायला सांगितलं ते आपण घेत नाही. साधू संत आरडू ओरडू सांगतात आपल्याला,
बाया आडूळ सांगतात आपल्याला, पण आपल्याला ते करायचं नाही. आणि तुम्ही या ठिकाणचे आहात, हीच आपलं श्री क्षेत्र हे दुसरं पंढरपूरच आहे. त्यामुळं आपल्याला नामस्मरण करा सांगायची वेगळी गरज नाही. पण आपल्याकडून काही चुका घडतात. आपला विषय चालला होता, काय चुका घडत असेल. शास्त्र म्हणतं आपल्याकडून काही नाम अपराध घडतात. शास्त्राने 10 नाम अपराध सांगितले. कोणते कोणते? सन्निंदा असती नाम वैभव कथा श्री शेष योर्वेदधी अश्रद्धा श्रुती शास्त्र दैविक विराम नाम व्यर्थवाद भ्रमः नामास्तिति निषिद्ध वृत्ति विहित त्यागौच धर्मांतरे साम्यम नाम जपे शिवस्य च हरेर नामापराधा दश विठ्ठल शास्त्राने सांगितले. हे करू नका. हे केल्याने काय होतं, आपण केलेलं नामस्मरणाचं पुण्य, नामस्मरण केल्याने पुण्य होत नाही असं नाही, भरपूर पुण्य मिळतं नामस्मरणाने, पण आपल्याकडून जे पाप होतं त्यामध्ये त्याची वजावट होते. त्यामुळं आपल्याकडून हे 10 नाम अपराध घडता कामा नाही. त्यामध्ये पहिला आहे सन्निंदा. तुम्ही आयुष्यभर नामस्मरण केलं असेल आणि एखाद्या संताची तुमच्याकडून कळत नकळत नेहमीच निंदा होत असेल, तर त्या केलेल्या नामस्मरणाचा कुठलाच फायदा तुम्हाला होणार नाही. कारण संतांची निंदा देवाला आवडत नाही. दुसरा आहे असती नाम वैभव कथा. भगवंताच्या नामाचा अधिकार प्राप्त असलेल्या व्यक्तीलाच त्याचा अधिकार आहे आणि त्यालाच त्याचा अधिकार सांगायचा आहे. भगवंताचं नाम याचा अधिकार, याचं महत्व कुणालाही सांगायचं नाही. आता आपण म्हणू सकाळची येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचा नाम. मग या ठिकाणी असं का सांगितलंय? प्रत्येकाला नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. पण आता एखादा मद्यपान, दारू पिणारा व्यक्ती असेल, मद्यपान करणारा व्यक्ती असेल आणि आपण जर त्याला नामस्मरणाचं महत्व पटवून दिलं, सांगितलं नाही, पटवून दिलं आणि त्याला जर ते पटलं, तर तो काय करेल? दिवसभर नामस्मरण करेल, संध्याकाळी दारू प्यायला जाईल. आणि त्यांना काय होणार आहे? दारू करून त्याच्याकडून घडलेलं अघटित कर्म, चुकीचं कर्म, याचं नामस्मरण केल्यामुळे त्याला त्या नामस्मरणाची फलश्रुती भेटणारच आहे आणि त्यामुळं तो नेहमीच असं वागत. अशा व्यक्तीला नामस्मरणाचं महत्व सांगायचं नाही, फक्त नामस्मरणासाठी प्रवृत्त करायचं. विठ्ठल श्री शेषयोर्वेदधी. तिसरा नाम अपराध आहे. भगवान श्रीश आणि भगवान ईश म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये भेद करायचा नाही. हरिहरा भेद, हरिहरा भेद. एकाचे हृदयी गोडी साखरेच्या भेद काशी नाड, एका विलांटीचा आड, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. उजवे आणि वाम भाग तुका म्हणे एकाची अंग, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. इतकं त्यांचं ऐक्य आहे, एकमेकांच्या हृदयात ते वास करतात. आणि आपण म्हणतो शिवजी मोठे, नाही नाही विष्णू मोठे. आपलं याच्यातच जीवन जातं. आपण नामस्मरण खूप करतो, पण आपल्या मनामध्ये कल्प विकल्प जागे असल्यामुळे आपल्याकडून नामस्मरणाची फलश्रुती आपल्याला प्राप्त होत नाही. महाराज सांगतात उजवे आणि वाम भाग, जसा उजवा आणि डावा हात एकाच अंगाचा प्रकार आहे त्या प्रकारे ते दोघं एक आहे.
एकमेकांच्या हृदयात साखरेच्या गोडीसारखा ते वास करतात. यावर विश्वास नसेल तर नामदेव राय सांगतात, भजन करा हरिहरा, नारायणा शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघांचा, तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत, पाहे पा तेथीचा दृष्टांत, नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. नामदेव राय सांगतात, काय सांगतात की भजन करा हरिहरा, हरिहराचं दोघांचंही भजन करा. तुम्हाला कोणी एकच आवडत असेल तर तुम्ही एकाचंच भजन करा, पण दुसऱ्याला मात्र कमी लेखू नका, नाव ठेवू नका. विठ्ठला ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, कथाभाग आपल्याला माहिती आहे, 14 रत्न निघाले, त्यामध्ये निघालं अमृत. अमृत सगळ्या देवांना देवी देवतांना वाटलं आणि त्यानंतर शेवटी जे अमृत राहिलं ते भगवान नारायणाने प्राशन केलं. आणि भगवान नारायणाने ते प्राशन केल्यानंतर गोरा वर्ण हा कुणाचा झाला? शिवशंकराचा झाला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयात विंदे भवम भवानी कर्पूर गौरम करुणावतारम, गोरा वर्ण भगवान शंकराचा झाला. त्याच प्रकारे नामदेव राय सांगतात, शंभूने गिळले हलाहल, म्हणून विष्णू झाला निळा, देखत देख आंधळा झनी होसी गवारा. विठ्ठल विठ्ठल समुद्र मंथनामध्ये जे हलाहल विष निघालं, ते विष ज्यावेळेस भगवान शिवशंकराने प्राशन केलं तर त्याचा परिणाम भगवान विष्णूवर झाला. भगवान विष्णूचं पूर्ण अंग निळ पडलं. विष अनु विष्णू. विठ्ठल तिसरा नामप्रद आपण बघतो, श्री शेषयोर्वेदधी. भगवान विष्णू आणि शिव यांच्यामध्ये भेद करायचा नाही. श्री शेषयोर्वेदधी अश्रद्धा श्रुती शास्त्र दैशिक गिराम. आपल्या श्रुतीबद्दल वेदाबद्दल अश्रद्धा बाळगायची नाही. वेद आपल्याला माहिती नाहीये तर त्याबद्दल आपण वेगळी कल्पना मांडायची गरज नाही. आपल्याला माहिती नाही पुरेसे. आपल्याला माहिती जरी आहे तरी आपण जास्त शहाणा होण्याची गरज नाही, कारण पूर्ण वेद आपल्याला कळणं सोपं नाही. त्यामुळं आपण वेदाबद्दल जास्त न बोललेलंच ठीक आहे. विठ्ठला आणि वेदाचा आणि आता त्याचा विचार करण्यापेक्षा हरिपाठामध्येच सांगितलंय, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण. साही शास्त्री कारण 18 पुराण हरसी गाती. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणे विचारून, नामस्मरणात खूप ताकद आहे. यावर तुमचा विश्वास नसेल तर पुराणांना विचारा. आणि पुराण काय सांगतात? समवेदी जाण साही शास्त्री कारण. किंवा याच्या पलीकडे सांगायचं झालं तर पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उत्तर देते. किंवा घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, नाम संकीर्तन साधन काही सोते जळत दिलं पापे. सगळं नामस्मरणावर अवलंबून आहे. पण आपल्याला काय करायचंय? वेदाबद्दल आपण काही श्लेष करायचे नाही, आपण काही विचार मांडायचे नाही, तेवढा आपला अधिकार नाही. फक्त वेद आपले आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपले 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद आहेत. त्याबरोबर आपल्या कला 14 आहे, 64
कला आहे, 14 विद्या आहे, या सर्व गोष्टी आपल्याला किमान माहित पाहिजे. श्रद्धा, श्रुती, शास्त्र आपले 6 शास्त्र आहेत. पण त्याबद्दल आपले शास्त्र खोटे, आपले शास्त्र नाहीतच, हे काहीतरी थोतांडे, अशी प्रतिक्रिया आपल्याला देण्याचा अधिकार नाही. याने काय होतंय, मी नाम अपराध सांगतोय आपल्याला 10 नाम अपराध सांगतोय. पहिला नाम अपराध आहे संतांची निंदा करायची नाही. दुसरा आहे एखाद्याचा परिपूर्ण अधिकार नसेल त्याला नामस्मरणाचं महत्त्व सांगायचं नाही, फक्त प्रवृत्त करायचं. तिसरा नाम अपराध आहे भगवान शिव, शंकर आणि विष्णू याच्यात भेद करायचा नाही. चौथा नाम अपराध आहे वेदाबद्दल अश्रद्धा बाळगायची नाही. 5वा नाम अपराध आपण बघतोय शास्त्राबद्दल अश्रद्धा बाळगायची नाही. विठ्ठल विठ्ठल. अश्रद्धा, श्रुती, शास्त्र, दैशिक, गिराम, गुरुवाक्याबद्दल अश्रद्धा आपण करायची नाही. गुरुवाक्य, गुरुनी सांगितलं ते पूर्व दिशा. गुरु आपला देव आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु सर्व काही आपल्यासाठी. श्री गुरु सारिका सता पाटीला काय तरांचा लेखा गुणकरी. गुरु जर सर्वस्व आहे तर त्यांच्या शब्दावर आपल्याला विश्वासच ठेवून राहायचंय. विठ्ठल नामस्मरणच करतोय आणि नामाप्रती शंका उत्पन्न करतोय तरी नामस्मरणाचं महत्व भेटणार नाही. एखाद्याने नामजप यंत्र घेतलं किंवा माळ घेतली, काही कोटी नामजप जर तुम्ही केलाय भविष्यामध्ये आणि तुम्हाला शंका उत्पन्न होते नेहमीच की एवढं मी नामस्मरण करतोय आणि त्याचा काही फायदा होईल का मला, तर तुम्ही फायद्यासाठी आणि विचारपूर्वकच जर जाणीवपूर्वक तुम्ही नामावर शंका उत्पन्न करत असाल तर ते नामस्मरण आपल्याला फलद्रूप होत नाही. त्यासाठी विश्वासच असावा लागतो. विठ्ठल नामास्थिती, निषिद्ध वृत्ती, विहित त्यागोच्च धर्मांतरे साम्य. आता 2 प्रकारचे कर्म आहेत. एक निषिद्ध कर्म आहे आणि एक विहित कर्म आहे. निषिद्ध कर्म काय, जे करायचं नाही, शास्त्र म्हणतं हे करू नका. आणि विहित कर्म काय, शास्त्र सांगतं याचं अवलंबन करा, हे करा. आता निषिद्ध कर्मामध्ये काय सांगितले हे आपल्याला आगळं वेगळं काही सांगायची गरज नाही. खोटं बोलू नये, चोरी करू नये, लहान लेकरांना या गोष्टी कळतात. शास्त्र हेच सांगतंय म्हणा आपण दिवसभरात जवळजवळ 100-200 कोटी तर सहज बोलून जातो आणि त्यांना काय होतं, आपण जे आयुष्यात नामस्मरण करत असतो हळूहळू हळूहळू त्याचं पुण्य कमी होत चालतं. आता त्या ठिकाणी विहित कर्म सांगितलंय. विहित कर्म काय आहे, समजा आमच्यासारखा तरुण आहे, हरिपाठ करतोय, आनंदाची बाब आहे, नामस्मरण करतोय, आनंदाची बाब आहे. पण नामस्मरण करत असताना त्याची आई त्याला म्हणाली, बाळ्या अरे आज माझा लई पाय दुखतोय, तू माझा पाय दाबून दे, आज नामस्मरण राहू दे. जर बाळ्या म्हणाला नाही नामस्मरणच मला महत्वाचं आहे तर मग नाही जमणार. आपल्याला आईचे वडिलांचे पाय दाबून देणं ते गरजेचं आहे. तुम्ही हरिपाठ करत आहात, तुमचा हरिपाठ सुरू आहे आणि वडील म्हणाले बाळा खूप ताण लागली, थोडंसं पाणी पाजून मग परत हरिपाठाला बस. आणि तुम्ही जर म्हणाल नाही जमणार, ते हरिपाठ झाल्यावर पाणी देतो, या नाही तुमचा हरिपाठ करत असताना सुद्धा तुमच्या पुण्याचा क्षय होतो. विठ्ठल दुर्लक्ष करू नका. आता झाले 9 आणि शेवटचा 10वा धर्मांतरे साम्य नामवते शिवस्य च हरेर नामापराधा दश. कुठल्याही धर्माशी, कुठल्याही सत्कार्याशी किंवा दुर्कार्याशी नामस्मरणाची तुलना करू नका. नामस्मरणाला इतकं अनन्यसाधारण महत्व आहे की नामस्मरणाची कुठल्याच गोष्टीची नवे देवाशी सुद्धा नामस्मरणाची तुलना होत नाही. मगाशी आपण बघितलं. त्यामुळे नामस्मरण हे फार गरजेचं आहे. आजचा 2रा दिवस आहे, संतपर कीर्तन व्हायला पाहिजे होते हे मलाही कळतं, पण संतांनी मात्र हेच आरडूरडू सांगितलं. त्यामुळं आजचं हे संतपरच कीर्तन झालं असं मला वाटतं. विठ्ठल
आपला जो पुण्य संचय होणार आहे तो अगणित होणार आहे आणि मग आपल्याला भगवंताचं दास म्हणून घेण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि मग आपल्या जीवनातलं भय जाईल आणि मग तो पांडुरंग परमपिता परमेश्वर आपल्या मागं पुढे उभा राहील. तुमचं परम भाग्य एवढे गायक असे वादक लागले हे गुरुमान लागत नाही. आता मी एक मृदंग वादक आहे त्यामुळे मी सांगू शकतो लई मनापासून म्हणतात बरं का. फार काय बोलते ते तुमच्याकडे पैशासाठी येते त्याच्यासाठी कशासाठी येत नाही. यांना याच्यात एक समाधान भेटतं, आम्हालाही वाजून काहीतरी समाधान भेटतं, आम्हालाही कुठेतरी आनंद प्राप्त होतो, भगवंताची सेवा करते हे आमच्या सर्वांचं भाग्य आहे. पुढे तो भगवंत मागे पुढे उभा आहे एवढा विश्वास त्याच्या प्रती असायला विशेषच आहे. समजा एखादा मुलगा जत्रेमध्ये गेला, वडिलांचं बोट त्याने घट्ट धरलं आणि तो जत्रेमध्ये फिरतोय आणि आपण जर त्याला सहज प्रश्न विचारला, बाळा अरे तू हरवशील ना, तो काय म्हणतो ना ते मी कस काय हरवल, मी बाप्पाचा हात धरला, बरोबर आहे की नाही. मग त्याला त्याच्या बापावर एवढा विश्वास आहे, हा नाथाचा नाथ आहे, तोही बापाचा बाप. जर तो एवढा मोठा आमच्या सगळ्यांच्या बापाचा बाप आहे, आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायला नको का. विठ्ठल विठ्ठल विश्वास ठेवा. भय आपल्या जीवनातलं नाहीसं होईल. नवे नवे कुठल्या प्रकारचं संकट येणारच नाही. आलं तरी तो परमपिता परमेश्वर आपल्या मागं पुढे उभा राहील. विठोबा
किती जणांनी नामस्मरण केलं बरं? आम्ही सगळ्यांनी तर केलं, पण आपल्यामध्ये काही जण असे ज्यांना तरी सुद्धा घरचं ध्यान येत होतं, तरी सुद्धा त्यांचं मन बाहेरच होतं. छान प्रकारे जर नामस्मरण केलं, मनापासून नामस्मरण केलं, तर त्या भगवंताला दाखवायला कुठेतरी आपल्याला तोंड राहते. आपल्यावर कुठल्या प्रकारचं संकट जर ओढवून आलं तर आपण त्याला म्हणू शकतो, म्हणायची गरज तर पडत नाही, तर म्हणू शकतो, देवा तुझं मी मनापासून नामस्मरण केले, मला या संकटातून सोड. तुम्ही त्याला ज्या स्वरूप मात्र भजता त्या स्वरूप मात्र जो तुम्हाला प्राप्त होतो तो आरशासारखा आहे. तुम्ही हसलात आरशातलं प्रतिबिंब हसणारे, तुम्ही रडलात आरशातलं प्रतिबिंब रडणारे. त्याच प्रकारे भगवंत आहे, तोही तुम्हाला ज्या स्वरूप मात्र तुम्ही त्याची भजन भक्ती करता तो तसा तुम्हाला प्राप्त होतो अभंगाचं तृतीय. होय भावे सोय धरून ज्या स्वरूप मात्र बसतो त्या स्वरूप मात्र प्राप्त होतो. पण आपल्या जीवनातली आसक्ती सुटत नाही. आपल्या जीवनात आपल्या मनात वेगळेच विचार, आपल्याला देवाने देऊन जरी बघितलं तरीही आपल्या मनात वेगळंच चालू असतं. आपल्याला अपेक्षा सुटत नाही. देव स्वतः आपल्याला भेटायला आला तरी आपल्याला कळत नाही. आमची मुली सांगायची, तुम्हाला वाटतं एखादा गरीब तुमच्या घरी आला आणि तो गरीब आहे, तो देवाचा अवतार असू शकतो, तर तो देवाचा अवतार नसणारच आहे. पण तुम्हाला जेव्हा शंका सुद्धा येणार नाही का हा देव असं नाही नाही छे हा देव नाहीच आहे, तो मात्र देव असू शकतो. भगवंत आपल्याला कळणार नाही, पण आपल्याला कळूनही घेता येणार नाही, एवढं आपल्याकडे ज्ञान नाही. आपण फक्त नामस्मरण करायचं, कारण तो भगवंत सर्वत्र आहे आणि तो आपल्याला नक्कीच बघतोय. त्यामुळे आपण फक्त नामस्मरण. आसक्तीत आपण जर गुंतलो तर मात्र आपलं अवघड होतं. एकदा काय झालं, एक राजा होता. तो राजा सर्व प्रजेची बारीक निरीक गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची, खूप लक्ष द्यायचं आपल्या प्रजेकडे. एकदा राजवाड्याच्या बाहेर त्याचा रथ चालला असता त्याने एक भिकारी बघितला. कडक उन्हामध्ये त्याला त्याने बघितलं. आता कडक उन्हात बघितलं, त्याला त्याची कीव आली. तो म्हणाला, चला ठीक आहे, याचे आपण हे दिवसही घालू, याचे आपण चांगले दिवस आणू. मग त्याने काय सांगितलं, अरे तू एक काम कर, मी तुला आहे ना काही सोन्याच्या मुद्रा देतो, त्या मुद्रा तू घे, तुझं घर बांध, प्रपंच कर आणि तू सुखी राहा. पण मग तो भिकारी काय म्हणाला, राजन एक काम करा, मला एवढं काही नको, माझी एक इच्छा आहे, इथून काही कोस दूर उन्हामध्ये मला जाणं शक्य होणार नाही. एक पडका वाडा आहे, त्या पडक्या वाड्यात एका ऋषींनी मला एक सोन्याचं नाणं दिलंय आणि गरज ज्यावेळेस तुला पडल त्यावेळेस तू त्याचा वापर कर असं सांगितलंय. मला फक्त एक चप्पल द्या. आता एक चप्पल द्या म्हटल्यानंतर राजा म्हणला, अरे तुला मी एवढं सोनं नाणं देतोय आणि तुला त्या नाण्याचं पडलंय, तू त्याचा विचार सोड,
तू ही चप्पलही सोड, एक काम कर, तुला मी अजून सोन्याच्या मोहरा देतो. मग तर तू खुश? तो म्हणाला हो चालेल. मग आता काय करणार? आता काय नाही, आता चांगली चप्पल घेणार आणि पडक्या वाड्याकडे जाणार. अरे देवा, अरे ठीक आहे बाबा, तू ते करूच नको ना, तुला मी अजून सोन्याच्या मोहरा देतो. आता काय करशील? आता काय नाही, आता मी पालखी घेणार आणि त्या पडक्या वाड्याकडे जाणार. कशाला? ते सोन्याचं नाणं काढायला. अरे बाबा तू एक काम कर, तुला मी अजून सोन्याचा मोहरा देतो, मग तू आता समाधानी राहा. तो म्हणाला ठीक आहे चालेल, काय अडचण नाही. आता तू काय करणार? आता मी तुमच्यासारखा रथ घेणार आणि त्या पडक्या वाड्याकडे जाणार. अरे बाबा थांब, तुला एक काम कर, तू माझं अर्ध राज्य घे, सांग तुला कोणतं पाहिजे. तो काय म्हणतो, पडका वाडा कोणत्या बाजूला आहे, ते राज्य मला कोण टाका. विठ्ठल हे सर्व काही ज्यावेळेस बाजूला राहील त्यावेळेस आपल्याला नामस्मरणाची गोडी लागेल, ओढ लागेल. मग आपण खरं नामस्मरण करू. आपण आता नामस्मरण करतो सर्वजण नाही, काही जण याला अपवाद आहे, पण आपण जे सध्या करतोय त्याला आपण नामस्मरण म्हणू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल फलद्रूप होते, पण विश्वास कमी पडतो. विश्वास कसा कमी पडतो गुरुजी? विश्वास असा कमी पडतो की आपल्याला काही जणांना असं वाटतं अहम ब्रह्मास्मी, माझ्यात ब्रह्म, तुमच्यात ब्रह्म, सर्वत्र ब्रह्म, सगळीकडे देव आहे. देव नटला नाना परी भरून उरला चराचर, सर्वत्र देव आहे. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सगळीकडे देव आहे. मग आता काय झालं, तो एक दिवस जंगलात गेला, त्याला समोरून वाघ दिसला. वाघ पार जवळ आला. आता वाघ जवळ आला, हा काय म्हणतो, माझ्यातही ब्रह्म आहे, त्याच्यातही ब्रह्म आहे, तो मला काय करणार नाही. आता त्या ठिकाणी एक ग्रहस्थ जात होते. ते ग्रहस्थ म्हणाले, अरे बाबा समोर वाघ आहे, तो तुझ्याकडे बघतोय, तू त्याच्याकडे बघतोय, एक काम कर, तू स्वतःचं रक्षण कर, तिथून तू बाजूला निघून जा. तो म्हणाला नाही, माझ्यातही ब्रह्म आहे, त्याच्यातही ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मग मी कुठं जाणार नाही. शेवटी त्या वाघाने त्याच्यावर झडप घातली, त्याचा मृत्यू झाला. स्वर्ग लोकात गेला तो विचार. स्वर्ग लोकात गेल्यावर त्याने पहिले देवाला प्रश्न विचारला, अरे त्याच्यातही ब्रह्म आहे, माझ्यातही ब्रह्म आहे, त्यानं माझा घात केला कसा? मग देव म्हणाला, अरे बाबा तुला त्याच्यात ब्रह्म दिसला, माझ्यात ब्रह्म दिसला. जो ग्रहस्थ आला होता ज्याने तुला चांगला सल्ला दिला, तुला त्याच्यात ब्रह्म नाही दिसला का? विठ्ठल आपलं काय चाललेलं असतं आपल्यालाच काही कळत नाही. त्याच्यामुळं आपल्या नामस्मरणामध्ये कल्प विकल्प जागे होतात आणि त्यामुळे आपल्याकडं नामस्मरण आपल्याकडून घडत नाही. ज्या वेळेस आपल्या जीवनातले दश नाम अपराध निघून जाते, आपल्या जीवनात खरं त्या ठिकाणापासून आपलं नामस्मरण सुरू होईल आणि त्याचा संचय होईल आणि मग आपण सुखी होऊ आणि भगवंताचं नामस्मरण, विठोबाचं नामस्मरण करू अभंगाचं शेवटचं जीवन.
काय त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला भेटला. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देवबुधा मागे पुढे उगवी पुढे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. देवबुधा मागे पुढे उगवी कोढे संकट. तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा. देवबुधा मागे पुढे उगवी कोढे संकट. या ठिकाणी भगवंताप्रतीचा अढळ विश्वास तुकोबरायांनी यामध्ये सांगितला आहे. अढळ विश्वास म्हणजे पूर्ण विश्वास त्यांच्यावर ठेवून नेणे. आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा संकोच नसता का, कुठलाच शंका, कुठली शंकाही उत्पन्न व्हायला नको, कुठला द्वेष, कुठला कल्प विकल्प काहीच मनात न आणता जो नामस्मरण करतो त्याच नामस्मरण पांडुरंगाला आवडतं. याच्या पलीकडे जर कोणी कल्प विकल्प म्हणजे शंका, जर कुशंका मनात ठेवून जर नामस्मरण करत असेल तर मात्र मग ते नामस्मरण साफल्य होत नाही. भगवंताप्रतीचा विश्वास असणं आणि आपल्या मनातलं भय जाणं यासाठी नामस्मरण कारणीभूत आहे. आज या ठिकाणी मला